समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्रवर्णयम मिरविते देवी कुबेरही तैसेचे सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती त्याची बुद्धी उपाधी करून ज्याच्या अज्ञाने भाष्य जगत जसा दुरीवरी सर्प दिसत हरिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मी चाहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या क्रम स्वप्रकाशम व्यापकं नामरूपयो अधिष्ठानं बुद्ध्यं बुद्धे धृग्यत्तु निर्मलम् तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। वाचून तरंग 5वा श्री गुरु सच्चिदानंदाय नमः। मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण। आपण काल पाहिलं होतं की हा 5वा तरंग जो आहे तर तो 5वा तरंग मध्यम अधिकाऱ्यासाठी आहे। उत्तम अधिकारी म्हणजे ज्याच्या अंतःकरणात मल आणि विक्षेप हे 2 दोष पूर्ण निवृत्त झालेले आहेत आणि ज्याच्या अंतःकरणात यत्किंचित मल आणि दोष विक्षेप दोष आहेत परंतु तो त्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आहे आणि मुमुक्षु असल्यामुळं तो श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त झाला परंतु ह्या दोषांच्या प्रतिबंधामुळं त्याला 4थ्या तरंगामध्ये यथार्थ आत्मसाक्षात्कार किंवा दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ शकलं नाही असा हा मध्यम अधिकारी आहे। आणि मंद अधिकारी जो आहे याच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी जो आहे तर त्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या ठिकाणी देखील मल विक्षेप असतात म्हणजे किंचितच असतात परंतु त्याची बुद्धी ही जास्त तीव्र असते आणि त्याच्या बुद्धी ही तर्कनिष्ठ असते त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे संशय उत्पन्न होतात। तेव्हा त्याला त्या संशयाचं निराकरण करण्यासाठी त्याला न्यायगटित भाषेत किंवा तर्कशुद्ध भाषेत स्पष्टीकरण केल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही परंतु तो अधिकारी मात्र कनिष्ठ आहे। उत्तम अधिकाऱ्याला श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या श्रुतीमधील तत्वमसी महावाक्याचा उच्चारण केल्यावर त्या वाक्याचा श्रोत्राशी संबंध झाला असता त्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते त्या अज्ञानाचं नाशक असतं अशी स्थिती आहे। म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या पुरुषाला ज्ञान होत नाही श्रवण करूनही आणि थोडक्यामध्ये त्याला असं वाटतं की आता मला ज्ञान होणं शक्यही नाही परंतु मला तर त्या मोक्ष झाला पाहिजे मग त्यासाठी त्याच परमात्म स्वरूपाचं त्याला ज्ञेय स्वरूपाने ज्ञान करता आलं नाही तर परमात्म स्वरूपाचं श्रुती ध्येय स्वरूपाने वर्णन केलेलं आहे। कारण ध्यानाचे आपण परवा पूर्ण चिंतन केलं बरंचसं की चिंतने तद्रूपता एखादी वस्तू जरी आपल्याला ज्ञानाचा विषय झाली नाही आणि ती ध्यानाचा विषय झाली तर सारखं रात्रंदिवस आपण त्याचं चिंतन केलं तर आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती होती किंवा तद्रूपतेला प्राप्त होतं। थोडक्यात काय वेदाला असं सांगायचं की अशा प्रकारचं ध्यान केलं तर त्या ध्यानानेही त्याला ही अध्यात्मातली अनुभूती येते अर्थात त्याला जो मोक्ष होतो तो ज्ञान होऊनच होतो परंतु हा ध्यान करणारा साधक हा त्याच्या अंतःकरणात राहणारे ईशत मल आणि विक्षेप यांची निवृत्ती झाल्यानंतर पूर्वी त्याने श्रवण केलेलं आहेच आहे त्यामुळे त्याच्या प्रतिबंधाची निवृत्ती झाली की त्याला तत्काल काय होते तत्व जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन त्याला मोक्ष होतो। मोक्ष हा ज्ञानानेच होतो। रात्री सांगितलं ज्ञानादेवतु कैवल्यम ऋते ज्ञानान्न मुक्ती याविषयी काही कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही की श्रुती सिद्धांतच आहे की ज्ञानावाचून मुक्ती होत नाही परंतु ज्ञान होऊनही प्रतिबंध असले तरी मुक्ती होत नाही म्हणजे त्याला प्रतिबंध निवृत्ती होत नाही तोपर्यंत मग त्या प्रतिबंध निवृत्तीचं साधन जर कोणतं असेल तर ते ध्यान हे त्याच्या निवृत्तीचं साधन आहे असं सांगितलं। प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी का ज्ञान होण्यासाठी ध्यान उपयोगाचं आहे प्रतिबंध निवृत्तीद्वारा ज्ञान होऊन मग त्याला मोक्ष होतो असं सांगण्याचं तात्पर्य आहे। आता सांगतात
म्हणजे दुसरी एक गोष्ट सांगितली की परमात्मा ज्ञेय असो किंवा ध्यान असो, म्हणजे तो ज्ञानाचा विषय असो किंवा ध्यानाचा विषय असो, पण त्या परमात्म्याच्या स्वरूपात कसं आहे याचं तर आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ध्यान करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. त्या परमात्म्याला आत्मत्वाने जाणण्यासाठी आत्मा आणि ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. एखाद्याला त्या ठिकाणी संशय विपर्ययरहित असं ज्ञान झालं तर त्याला परमात्म्याचं ध्यान करण्याची गरज नाही. आणि एखाद्याला जर त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं नाही तर त्या ठिकाणी त्याला ध्यान केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक शास्त्राचं मनोगत आहे. पण दोन्ही असो, तुम्हाला त्याचं ज्ञान करून घ्यावंच लागेल. तुम्ही म्हणा ध्येय परमात्मा तर लगेच त्याचं ध्यान सांगावं, पण ध्यान ज्याचं करायचं त्याचं तर माहिती पाहिजे ना, तो कसा आहे. वेदांत शास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा दोन रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. एक ज्ञेय रूपाने वेदांत शास्त्रात परमात्मा सांगितला उपनिषदामध्ये, आणि एक ध्येय रूपाने देखील त्याचं वर्णन केलेलं आहे. उत्तम अधिकाऱ्यास विचारद्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. जो उत्तम अधिकारी आहे त्याला ब्रह्म हे ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय आहे. पण कोणाला? उत्तम अधिकाऱ्याला. मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही, म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्म ध्येय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. आता मध्यम अधिकारी त्याला काही ना काही प्रतिबंध असतात, त्या प्रतिबंधामुळे त्याला ज्ञान होत नाही. मग अशा वेळेला त्याला तेच ब्रह्म ध्यानाचा विषय म्हणून श्रुतीनं प्रतिपादन केलेलं आहे. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. ज्ञानाचा विषय करा किंवा ध्यानाचा विषय करा, पण त्याचं मूळ ब्रह्माचं स्वरूप काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, अद्वय रूप आहे, असं जर आपल्याला कळलं तर आपण त्याचं ध्यान पण करू शकतो. आणि विचार जर केला तर मग जे ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे ते विचाराच्या द्वारा माझा आत्मा देखील सच्चिदानंदाद्वयरूप आहे, म्हणजेच आत्म्याचा आणि ब्रह्म, आत्माच ब्रह्म आहे किंवा ब्रह्मच आत्मा आहे, असं ब्रह्माचं आत्मत्वाने विचारद्वारा ज्ञानही होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, श्रुतीवर जर श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेने आपण सारखं सारखं चिंतन करत गेलो की सच्चिदानंद आत्माच मी आहे, मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे, वास्तविक त्याचं ज्ञान झालेलं नाही. हा काय करतो? श्रुतीवर श्रद्धा, विश्वास, आग्रह यांच्याद्वारा काय करतो? रात्रंदिवस त्याचं ध्यान करतो आणि ध्यानाने देखील तो त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. स्वरूपच माहीत नसेल तर ध्यान तरी कसले करणार? जर तुम्हाला परमात्म्याचं स्वरूपच नाही माहीत तर त्याचं ध्यान तरी कसं करायचं? त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण बऱ्याच वेळा चिंतन करतो, अनोखा रास्ता आनमिला साजन, म्हणजे ज्याला आपल्याला भेटायचं आहे तो अजून कधी भेटलेला नाही आणि त्याचं स्वरूपही आपल्याला जर माहीत नाही शास्त्राच्या द्वारा, तर आपल्याला तो आला समोर तरी कसं काय कळणार? ऐकन. आणि पुन्हा अनोखा रस्ता म्हणजे ज्या रस्त्याने त्याच्याकडे जायचं त्या रस्त्याची पण आपल्याला ओळख नाही. ऐकन. म्हणून त्याचा मार्ग कोणता आहे, रास्ता कोणता आहे? ध्यान. किंवा रास्ता कोणता आहे? ज्ञान. ऐके नाही. आणि त्याचं साधन कोणतं आहे? इकडं जर तुम्हाला ज्ञानाच्या रस्त्याने जायचा असेल तर त्याला साधन आहे विचार. ऐके नाही. सदा विचारयेत तस्मात जगत जीव परात्मनः, जगत काय, जीव काय, परमात्मा काय याचं चिंतन करणं हे त्याचं स्वरूप आहे, म्हणजे त्याचं मार्ग आहे. ऐके नाही. विचार हा त्याचा काय आहे? मार्ग. हा रस्ता कोणता आहे? अनोखा नाही, आता विचार हा रस्ता आहे त्याचा. आहे की नाही. आणि अनमिला साजन, तो परमात्मा जर मिळाला तर कळणार नाही, पण परमात्मा जर सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे आणि त्या परमात्म्याच्या ध्यानाने जर तो सद्रूप चिद्रूप आनंदरूप वस्तू आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला त्याची ओळख होईल की नाही. म्हणून परमात्मा ज्ञानाचा विषय करा किंवा ध्यानाचा विषय करा, पण त्याचं स्वरूप हे आपल्याला कळलंच पाहिजे. पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. स्वरूपच माहीत नसेल तर ध्यान तरी कसले करणार? स्वरूपच माहीत नाही तर ध्यान कसं करणार? आपल्याला जर माहीत पाहिजे ना परमात्मा कसा आहे. कर कटावरी तुळशीच्या माळा, ऐशे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐशे रूप हरी दावी डोळा, गरुड पारावरी उभा राहिलासी, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वैली ऐशी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेच रूप. हे माहीत आहे ना आपल्याला अगोदर तो गरुड पारावर उभा राहील. तो काय
जुरोनी पांजरा हो पाया आता ये पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. असं आपल्याला करता येईल की नाही ध्यान त्याचं, पण त्याच्यासाठी त्याचं स्वरूप आपल्याला ज्ञात पाहिजे. आता उपासनेच्या प्रकरणात श्री तुकोबारायांनी पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप करणे आवश्यक आहे. यासाठी एक प्रमाण दिले त्यांनी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एक गुलाबराव महाराजांनी जे ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव माझ्या आता लक्षात येईना. तर ते ग्रंथ लिहिला आहे ते साधारणतः अमृतानुभवाचं चिंतन आहे त्याच्यामध्ये, आणि रुक्मिणी स्वयंवर ह्यांचं चिंतन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा पहिल्यांदा अभंग लिहिला आहे. आठवतं का काय, त्यांचं छोटंसं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान असा अभंग आहे. पुढं काय आहे, एक परी पडिले भागी, फळबीजाचे अंगी, धन्यतोची जगी, आदी अंत सांभाळी, अवश्य तो शेवट, येरा अवघी खटपट, चालू जाणे वाट, ऐसा विरळा एखादा. असं तुका होनी निराळा, क्षराक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. असा तुकोबारायांचा अभंग आहे. खूप गोड अभंग आहे. आणि गुलाबराव महाराजांनी त्याच्यावर तो भरपूर चिंतन पण केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. तर त्याच्यामध्ये असं आहे बघा, यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्या कारण, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. तर आपण गेले आपल्याला बघा आता, यज्ञभूतांच्या पालना म्हणजे यज्ञ म्हणजे जे कर्म आपण करतो, कर्मकांड, तर ते नाही दुसरा बघा आता मी सांगतो. यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारण, कार्य आणि कारण यांच्यामध्ये काय आहे, भेद आहे असं सांगितलं. कार्य आणि कारणामध्ये भेद आहे सांगण्याचं काय, त्याच्यामध्ये बरंच त्यांनी चिंतन केले. आता काही माझे उपस्थित नाही भेद कार्य कारण का म्हटलं ते. तर भेद कार्य कारण आणि पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थानी, इथल्या पुरतं चिंतन आहे की यज्ञ जर सर्व प्राणीमात्रांचं पालन व्हायचं असेल तर त्यांनी यज्ञ केले पाहिजे, म्हणजे त्यांचं पालन करणाऱ्या देवता त्यांच्यावर संतुष्ट होतील, आहे की नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळं वेदाचं मनोगत सांगितलं. याचा अर्थ काय झाला, म्हणजे तुम्ही यज्ञ केलं म्हणजे देव संतुष्ट होतील आणि ते तुम्हाला पुन्हा काय करतील, ते संतुष्ट करतील. देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा, परस्परम भावयंतः श्रेय परम वाप्स्यथ, आहे की नाही. इष्टान भोगांनी हो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः, तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा, आहे की नाही. बरोबर आहे ना. याच्यामध्ये दुसरं मग आता भेद कार्य कारण हे झालं ना, म्हणजे यज्ञ म्हणजे कर्म केली पाहिजे कशासाठी, चित्तशुद्धीसाठी किंवा आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार चालण्यासाठी. भेद कार्य कारण, कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद आहे. याच्यातून काय सांगायचं, कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद आहे. म्हणजे या ठिकाणी जीव जो परमात्म्याची भक्ती करतो तर त्याच्यामध्ये वास्तविक तुम्हाला भेद कुठं, आमचा सिद्धांत तर कशाचा आहे, आभेदाचा आहे की नाही. तर कालच आपलं झालं काय, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकिनस्त्वं, सामुद्रोही तारंगा, बरोबर, सामुद्रोही तरंगा न समुद्र तारंग काय न क्वचन समुद्रो तारंगा. याच्यामध्ये सत्यपि भेदापगमे म्हणजे कधी म्हणतात भगवान शंकराचार्य, बाबा लक्षात घ्या की शंकराचार्य सांगतात की
सती अपि भेदापगमे, भेद अपगमे सती अपि, म्हणजे देवाचा आणि माझा भेद जरी नष्ट झाला, कारण भेद कसा आहे, औपाधिक आहे, म्हणजे तत्वतः हा भेद आहे, वास्तविक अभेद आहे आणि कल्पित काय आहे, भेद आहे, हे आम्हाला कळलं. खरा भेद अपगमे म्हणजे भेद गेला, भेद गेल्यावर काय झाला, अभेद झाला, किंवा अभेद झाल्यावर भेदाची निवृत्ती झाली. तरीसुद्धा ते म्हणतात की भेद कार्य कारणा, तरी कार्य आणि कारणामध्ये भेद राहतो. कार्य कोणी, जीव आहे, जेणे हे विश्व निर्मिले, म्हणजे परमात्म्याची उपाधी सत्वात्मक माया आहे आणि जीवाची उपाधी काय, मलिन सत्वात्मक अविद्या आहे. आणि पुन्हा भगवानच म्हणतात मम एव अंशो जीवलोके, जीव हा माझाच काय आहे, एक अंश आहे. म्हणजे अंश आणि अंशी, जर एखाद्याला वाटलं की पोहायचं आहे तर तो समुद्रामध्ये पोहू शकतो की नाही, परंतु तो म्हणतो ते सुद्धा हे काय आहे, हा थेंब जरी असला एक किंवा एखादं मोठं भांडं, तर त्याच्यामध्ये जलपात्रामध्ये सुद्धा काय, समुद्रातलंच पाणी, पण पोहण्याच्या उपयोगाचं आहे का, नाही. पाणी नाही का, भेद आहे का त्याच्यात, भेद नाही. भेद गेला की नाही, उपाधिकृत भेद आहे. तरीसुद्धा ज्या उपाधीचं कार्य आहे, कोणती उपाधी कोणत्या उपाधीचं कार्य करणार, जीवाची उपाधी ईश्वराचं कार्य करू शकत नाही. की एक ईश्वराला वाटलं एकोहम बहुश्याम प्रजा येई, मी एकटाच आहे, एकलेने कंठयचे म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने, काय गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही भूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, असं जर त्याला मनात आलं तर करू शकतो की नाही. आणि जीवाच्या मनात आलं तर मला एकट्याला करमत नाही, एकोहम बहुश्याम प्रजा येईल, संकल्पाने काही करू शकतो का, नाही. मग सत्य अपि भेदापगमे, गेला तरी जोपर्यंत त्याचं शरीर आहे, अंतकरण आहे, उपाधी आहे, तोपर्यंत म्हणतात देवा काय सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम, मी तुझाच आहे, तुझाच काय आहे, अंश आहे. न मामकी नसतोहम, तू काय माझा होऊ शकत नाही, तू आहे अंशी आणि मी आहे, जरी ईव असलो तरी पण मी काय उपाधी तोपर्यंत काय आहे, अंशच आहे. मग भेद कार्य कारणा, हे बरोबर ना. जीव हा त्याचा अंश असल्यामुळं, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये उपाधिकृत भेद असल्यामुळं हे चिंतन कधी चालले, हे सत्यापि भेदापगमे. बघा, सत्यापि भेदापगमे, भेद गेल्यानंतर म्हणतात शंकराचार्य. मग भेद गेल्यानंतर सुद्धा भगवंताची भक्ती करतात, तर तुम्हाला ना आम्हाला अजून सगळी काय आहे, भेदाचीच प्रतीती आहे की नाही. मग अशा वेळेला आत्तापर्यंत तुम्ही केवळ कर्मकांड करत होते, यज्ञादी आहे की नाही, यज्ञादिकांचं करत, त्या देवतासुद्धा काय सगळ्या मंत्रमय, त्यांची तुम्ही ह्या यज्ञाच्या द्वारा म्हणजे कर्मकांडाच्या द्वारा त्याची सेवा करत होते. पण खरं जर पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या देवता आहे का, एकच देव आहे. एको देव सर्वभूतेषु गुढा, सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा, सर्वामध्ये एकच परमात्मा आहे. त्या एकेश्वरवाद श्रुतीला संमत आहे आणि त्याप्रमाणे त्या ईश्वराची पूजा व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद मानल्याशिवाय उपासना घडू शकत नाही. मग आत्तापर्यंत जे कर्मकांड केलं ते जीवाने तेच कर्मकांड काय करायचं, स्वे स्वे कर्मण्यभिरतः, ऐक ना, संसिद्धीम लभते नरः, स्वकर्म निरतः सिद्धीम यथा विंदती तच्छृणु, कर्माच्या द्वारा तो सिद्धीला प्राप्त होतो. पण तेच कर्म यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धीम विंदती मानवः. मनुष्याला सिद्धी जर मिळायची असेल, जर त्याला वैराग्य सिद्धी किंवा मोक्ष सिद्धी मिळवायची असेल तर त्याला ते कर्म केवळ कर्माने होणार नाही. न कर्मणा न प्रजया, कर्माने किंवा संतानोत्पत्तीच्या द्वारा, न यज्ञे न दाने, नाही काय, न कर्मणा न प्रजया तपसाच्या अनाशकेन ब्राह्मणा विविधिशन्ते असं सांगितलं. पण इथं न कर्मणा, कर्माने केवळ केलेलं कर्मकांड, म्हणजे ज्या पूर्वमीमांसक ईश्वर मानत नाही ना, तर ईश्वर विरहित, ईश्वर समर्पण विरहित केवळ केलेल्या कर्मकांडाने मोक्ष होत नाही. म्हणून त्या कर्माचे पुन्हा काय सांगितलेले, स्वकर्मणा तमभ्यर्च, जो संपूर्ण विश्वाचा नियंता असणारा परमात्मा, त्याला ही कर्मरूपी पुष्प निष्काम भावनेने समर्पण केली पाहिजेत. म्हणून त्यासाठी भेदच लागेल की नाही. म्हणून भेद कार्य कारण, जीव आणि ईश्वर
यांच्यामध्ये भेद आहे. म्हणून जीव हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे, ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. म्हणून त्या जीवाने काय करावं, त्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वराची पूजा करावी. आता ती पूजा कशी करायची, तर स्वकर्मणा तमभ्यर्च. बघा तुकाराम महाराजांचं एकच चरण आहे. सगळा अभंग जर म्हटलं तर त्याला भरपूर वेळ लागेल, पण त्याच्यामध्ये साधारणपणे याच्यातही भेद कार्य कारण त्या आणखी त्यांनी काही चिंतन केलेलं आहे बाबाजी महाराज पंडितांनी, पण काही डोळ्यासमोर. पण हे एवढं तर लागतं आहे ना, मामकी ना समुद्राचा तरंग आहे, परंतु तरंगाचा समुद्र कधीच असू शकत नाही. तसा जीव जो आहे तो उपाधीला धरलं तर उपाधीच्या द्वारा जीव कधी ईश्वर भावाला प्राप्त होऊ शकत नाही. ऐकणं, तो भेद आहेच आहे, फक्त तो भेद उपाधिकृत आहे आणि तो सत्य नाही. परंतु अज्ञान कालामध्ये सुद्धा जर याला कैमुत्तिक न्याय म्हणतात, जर ज्ञानवान पुरुषसुद्धा ईश्वराची भक्ती करतो, आहे की नाही. आत्मा रामाश्च मुनया निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वंत्या हितुकिं भक्तिम इथंभूत गुणो हरिही. त्यांनी सांगितलं की ते आत्माराम म्हणजे जे आत्म्यामध्ये रममान झालेले असे मुनीही, किंवा निर्ग्रंथा ज्यांचा ग्रंथीभेद झालेला आहे, ते लोकसुद्धा शुकाचार्य आदी ज्ञानोबराय आदी भगवंताची भक्ती करतात की नाही. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. हे लोक जर भक्ती करतात तर ज्या पुरुषाला अजून तत्त्वज्ञान झालंच नाही, आत्म्यामध्ये रममान झालाच नाही, तर ह्या पुरुषाने भगवत भक्ती केली पाहिजे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण भेद कार्य कारण त्याच्या दृष्टीने सगळाच भेद आहे. जीवजीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, ईश्वर जीवाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, सर्वच भेद त्याचा प्रतीतीला येतात. अशा पुरुषाला शास्त्र सांगतं की तू काय कर, भगवंताची भक्ती कर. म्हणजे आता पहिलं कर्मकांड झालं, दुसरं काय झालं, तेच कर्म ईश्वराला समर्पण करायचे. आणि पुढे जाऊन सांगतात हे करता करता आपल्याला केवळ ज्याच्यासाठी ज्या ईश्वर प्रित्यर्थ कर्म करतो तर त्या ईश्वरावरच प्रेम ज्या वेळेला आपल्या प्रीतीचा विषय जेव्हा केवळ परमात्माच होईल, त्यालाच दुसरं नाव येतं उपासना. अखंड परमात्म चिंतन करत राहणं, किंवा ज्याला ऐकांतिक भक्ती असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये कर्मकांडाचाही भाग विरून जातो. कदाचित तो पुरुष कर्मकांड करील किंवा करणारही नाही, कारण त्याला काही रात्रंदिवस एकच जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. तर असा जो पुरुष आहे तो त्या भगवत भक्तीमध्ये तल्लीन झाल्यावर त्याचं कर्मकांड देखील त्या ठिकाणी काही वेळेला विगुण होतं, म्हणजे ते व्यवस्थित होत नाही. परंतु वेदांनी अशा प्रकारचा केवळ जो भक्तिमार्ग आहे त्या भक्तिमार्गाचं सुद्धा अनुसरण करणारा पुरुष आहे, त्याचं जर काही कर्मकांड विगुण झालं, त्रुटी आल्या, तरी त्याची पूर्तता ह्या अंतराळातले सर्व ऋषी करत असतात. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा त्याच्यामुळं प्रत्यवाय लागत नाही असं सांगितलं. सात्व अस्मिन परम प्रेम रूपा. परमप्रीतीनं युक्त असणारी भक्ती त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्याला या ठिकाणी कोणत्याही कर्मकांडाचं जे पारतंत्र्य आहे तर ते त्याला राहत नाही. मग असा जो पुरुष आहे तर तो पुरुष चित्ताची एकाग्रता आणि मलविक्षेपाची निवृत्ती ह्यामुळं त्या पुरुषाच्या अंतःकरणाची शुद्धता आणि स्थिरता इतकी होते की त्या पुरुषाला जर पावावया उपासना, मग जर त्याला उपासना त्याच्या जीवनात घडली तर त्या पुरुषाला इतर अन्य साधन निरपेक्ष अशी भक्ती देखील ज्ञानद्वारा त्याला मोक्ष प्राप्त करून देण्याला समर्थ आहे. म्हणून जर असा पुरुष असेल तर त्याला म्हणतात उपासक पुरुष. आणि तो उपासक पुरुष ब्रह्मस्थानी प्रस्थान, तर त्याला काय आहे, ब्रह्मस्थानी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्थानी पावावया, इथं असं घ्यायचं असतं. ब्रह्मस्थान म्हणजे ब्रह्मस्वरूप स्थिती पावावया प्राप्त होण्यासाठी त्याला काय उपासना प्रस्थान. आपण प्रकर्षेन स्थियते अस्मिन इति प्रस्थानम. तर आपल्याला कुठं जायचं आहे, ब्रह्मस्थानी पावावया आणि प्रस्थान करा. आता जसं आता उद्या प्रस्थान होणार आहे, गात जागा. प्रस्थान कुठून, आळंदीपासून, आहे की नाही, प्रारंभ झाला त्याचा, आहे की नाही. पण कोणत्या दिशेने, पंढरपूरच्या दिशेने. तसं मोक्षस्थानाच्या दिशेनं प्रस्थान जर काय असेल तर ते आहे उपासना, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं की पावावया ब्रह्मस्थान पावावया उपासना प्रस्थान. हे आपल्या चिंतनाप्रमाणे लागतं ना सगळं याच्यामध्ये. म्हणजे इतकं तुकाराम महाराजांनी एवढ्या एका चरणात किती सांगितलेलं आहे. आता कर्मकांड सांगितलं की नाही, उपासना कांड सांगितलं की नाही, आणि आपलं गंतव्यस्थान कशासाठी हे करायचं,
ब्रह्मस्थानी पावावया, ब्रह्मस्थानी पावावया. आणि त्याचं मुख्य काय असेल तर उपासना प्रस्थान. उपासना हे त्याचं काय आहे? प्रस्थान आहे. तिथून त्याचा प्रारंभ आहे. म्हणजे उपासकाला हे ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त होईल. आता काही लोक जे असतात ज्यांना काही शास्त्रार्थाचं ज्ञान नाही किंवा ते दुसऱ्या संप्रदाय म्हणजे दुसऱ्या दार्शनिक मताचे, रामानुज मत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, ते म्हणतात तुकाराम महाराजांनी बघा या ठिकाणी सांगितलं की तुकाराम महाराज असं सांगतात पावावया उपासना, म्हणजे उपासना पावावया. उपासना प्राप्त करायची असेल तर ब्रह्मस्थानी प्रस्थान, ब्रह्मज्ञान करून घेतलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष हाच खरा उपासनेचा काय आहे? अधिकारी आहे. आणि याचाच अर्थ ब्रह्मज्ञानापेक्षा उपासना ही श्रेष्ठ आहे. अहो ब्रह्मज्ञान अलीकडंच राहतं. काय ब्रह्मज्ञान त्याचे काय म्हणजे बळच त्याच्या घरामध्ये प्रवेश करायला पाहतं असं म्हणतात. ब्रह्मज्ञान दारी येते काकुलती असं म्हणतात. ब्रह्मज्ञान काकुळतीला येतं आणि आमचा स्वीकार करा. आणि तो भक्त काय म्हणतो? त्या ब्रह्मज्ञानाचं फल काय आहे? मोक्ष. ते तर नकोच आहे आम्हाला. मोक्ष सुखा हानू लाता. आणि तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. याचा अर्थ सेवा धर्म किंवा भक्ती हे जे आहे हे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याला आपण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती असं कोणी म्हणतात. तर ते म्हणतात की ब्रह्मज्ञान जे आहे त्याच्यापेक्षा ही भक्ती काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि अशी काही काही वचनं तुकाराम महाराजांचे आपल्याला मिळतात. आणि मग लोक त्या ठिकाणी म्हणतात मोक्ष सुखा हानू लाता, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐसे करी, असं तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात की नाही. त्याच्यावरून आमचं मत आहे की तुकाराम महाराजांना ही भक्ती काय अपेक्षित आहे असं म्हणतात. परंतु ज्याला शास्त्र संस्कार झाले, कारण एकदा एवढ्या प्रमाण पाहून चालेल का? सगळा गाथा पाहावा लागेल का? उपक्रम उपसंहाराधिकाने चिंतन करावं लागेल. सगळ्या षडलिंगाने त्याचं चिंतन केलं तर असा अर्थ होत नाही. मग अन्वय तुमच्या मनाने करायचा तर जो शास्त्रार्थाला जुळेल त्याप्रमाणे. म्हणून हा जरी पाठ्यक्रम कोणताही असला तर त्याचा अर्थक्रम स्वीकारावा लागतो. पाठ्यक्रम हे पावावया उपासना, पण अर्थक्रमाने लागत नाही ना. मग पावावया ब्रह्मस्थानी आणि मग उपासना प्रस्थान, अशा प्रकारचं चिंतन करावं. म्हणून इथं त्यांनी सांगितलं पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. म्हणजे उपासना तर आता असं ब्रह्मस्थानी जाण्यासाठी उपासना काय आहे? प्रस्थान आहे असा अर्थ केला तरीसुद्धा ज्याचं उपासना करायची त्याचं त्या उपास्याचं काय स्वरूप आहे हे तर आपल्याला ज्ञात पाहिजे ना. एक हे दादा नाही आले तुमच्याकडे आहे तो हिंदी विचारसागर, विशेषतः 5वा तरंग आहे ना आता, तर त्याच्यामधलं तुम्ही पहा. ते फार काल मी वाचलं तर इतकं सुंदर आहे त्याच्यामध्ये. मूळ हिंदी आणि हिंदी काय फार अवघड आहे असं नाही. दोहे रूपाने जे हिंदी आहे ना, आणि त्याचा अनुवाद पण खूप चांगला केलेला आहे. ते इतकं सुंदर आहे. त्याच्यामध्ये अनेक शंकांचं निराकरण त्याच्यातून होतं जे याच्यातून आपलं होणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप कळणे आवश्य आहे. उपास्य स्वरूप मागील तरंगात सच्चिदानंद रूप, निर्विकार, असंग, अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. आता उपास्य समजा पाठीमागे ज्याला ज्ञेय केलं तेच जर तुम्हाला ज्ञेय नाही झालं तर ध्येय करायचं. ध्येय करायचं म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जे ज्ञेय तेच ध्येय करायचं. म्हणजे ध्येयाचे स्वरूप तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं की नाही. परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, निर्विकार आहे, असंग आहे, एवढं तुम्हाला सांगून झालं की नाही. आणखीन एक सांगितलं त्याच्यामध्ये अद्वितीय आहे असं एक पद आलं होतं. अद्वितीय आहे असं सांगितलं होतं. उपास्य स्वरूप मागील तरंगात सच्चिदानंद रूप, निर्विकार, असंग, अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. त्यात ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी त्यास शंका उत्पन्न झाली. थोडं चिंतन बघा तर याच्यामध्ये वास्तविक आता यांनी काय केलं होतं, हा जो अदृष्टी नावाचा आहे शिष्य आहे यांनी पण 4था तरंग ऐकला होता की नाही. मग आणि हा जो हातपाय गाळल्यासारखा झाला होता की नाही,
किंवा मला तर काही होत नाही, काही तुम्ही सांगता परंतु मला हा निश्चय होत नाही, आणि तुझ्या भावाचा झाला आणि तुझा का होऊ नये. तो म्हणतो तो भाऊ जरा काय आहे, अधिकारी आहे, त्या बुद्धिमान आहे, त्याचा अधिकार मोठा आहे की नाही. तो मोठा आहे म्हणून त्याचा झाला का तो अधिकारी म्हणून झाला, अधिकारी म्हणून झाला. म्हणून तो म्हणतो की काय, एकी केली हातोफळी आणि ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने भाकोतेने करुणा, पावटनी केला काळ दयाबळ होते ते, तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र, असे त्याने आपल्या मोठ्या भावाचं वर्णन केलं. मग त्यांनी सांगितलं काही नाही, अरे त्यांनी ज्या ब्रह्माला ज्ञेय केलं ना त्याच ब्रह्माला तू ध्येय कर, आहे की नाही. म्हणजे काय होईल, तुझं पण काम होईल, त्याचं लवकर झालं. काय उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, आहे की नाही, असं त्याला सांगितलं. मग आता असं आहे की मग त्यांनी सांगायला पाहिजे ना, गुरुजी आता तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे मी आता सारखं चिंतन करील. काय, मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप अद्वितीय असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान असं ब्रह्म मी आहे, असं चिंतन करील, असं म्हणायला पाहिजे होतं ना. बरोबर ना, सगळं झालंच होतं का नाही निरूपण. पण तरीसुद्धा तो म्हणतो गुरुजी तुम्ही मला ह्या ब्रह्माचं स्वरूप खरं तर चौथ्या तरंगात सांगितलेलंच आहे, मग आता त्याप्रमाणे मी चिंतन करेल असं नाही म्हणत. तो म्हणतो सद्रूप चिद्रूप आनंदरूप असंगत्व आणि निर्विकार, ह्या 5 पदाची मला चांगल्या प्रकाराने शक्ती कळली, पण अद्वितीयत्वाबद्दल मात्र मला थोडी मनात शंका आहे, असं तो म्हणतो. खरं बारकाईनं की तो जेव्हा असं म्हणतो की मला असंगत्वाबद्दल शंका आहे, वास्तविक आता इतक्याबद्दल शंका आली का नाही. आणि मग असंगत्वाबद्दल कशाला शंका घ्यायची, ऐक नाही, ध्यान करायचे ना तुला, आता ने होत नाही, माघार घेतलेली ना. आता आम्ही सांगतो त्याप्रमाणे दृढ विश्वास ठेवून आग्रहपूर्वक, ऐक नाही, विधिविधानाप्रमाणे त्या ठिकाणी तू आता पुढे येणारच आहे. आपल्याला लय चिंतन कसं करावं वगैरे, किंवा प्रतिमा पूजन कसं करावं ते सांगणारच आहे. त्याप्रमाणे तू करायला पाहिजे होतं. आणि तू तर काय आता म्हणतो की अद्वितीयत्वाबद्दल माझ्या मनात शंका आहे. आता शंकेचा प्रश्न मिटलाय ना, तू अधिकारी नाही ना शंकेचा, आणि तुला शंका किती समजावून सांगितलं तर बुद्धीवर आरूढ होत नाही ना, असं तूच कबूल करतो. आणि मी मान्य केलं, लक्षात घ्या, आणि तुम्हाला सांगतो तरी हा अद्वितीयत्वाबद्दल शंका का करतो. वास्तविक घ्यायचे तर तिथंच सद्रूपाबद्दल चिद्रूपाबद्दल सगळ्याच बद्दल शंका घ्यायला पाहिजे होत्या. आणि ते सगळं कळलं तर अद्वितीयत्वाबद्दल शंका घ्यायला पाहिजे होती, तेव्हा आली नाही. आणि तरंगाच्यात प्रारंभी आली. बरं, अधिकार कमी पडतो हे कबूल केलं, ऐके नाही. तर त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य जेव्हा हे वेदांताचं किंवा न्यायाचं व्याकरणाचं असं जे चिंतन करतो ना, तर त्याने किती जरी ठरवलं ना तरी त्याची बुद्धी पुन्हा थोडं डोकं वर काढते. कारण शेवटी ऐकलेलं आहे ना, ऐकलेलं असल्यामुळं जरी त्याला श्रद्धा ठेवली तरी तो म्हणतो बाबा वाक्यम प्रमाणम, असं मी मानणार नाही. कारण त्यांनी वेदांत काय आहे ऐकलेलं आहे चौथ्या तरंगामध्ये, त्यामुळं शंका आली तर त्याला विचारल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते किती जरी काही झालं तरी तो मनुष्य आपल्या मूळ वळणावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो म्हणतो की उपास्य स्वरूप मागील तरंगात सच्चिदानंद रूप निर्विकार असंग अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. त्यात ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल या तरंगाचा अधिकारी जो अदृष्टी त्या शंका उत्पन्न झाली. तो काय म्हणतो की हा अदृष्टी त्याला फक्त ब्रह्माच्या अद्वितीय, ब्रह्म कसं आहे अद्वितीय, अद्वितीय याचा अर्थ ब्रह्मस्वरूप अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ सत्य नाही, किंबहुना दुसरा पदार्थच नाही. अद्वितीय म्हणजे द्वितीयत्वाचा अभाव, म्हणजे असंग केवल. एका वाचून एक ऐकून एक सुद्धा म्हणायचं नाही, कारण एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, दुसरा पदार्थच नाही अशी स्थिती आहे. बरं, हे मागं सांगितलं नाही का, जेव्हा ब्रह्मज्ञान झालं आणि तो म्हणतो की मी संतुष्ट झालो, चौथा तरंगातला जो कोण तत्वदृष्टी म्हणतो, तेव्हा त्याच्या दृष्टीनं दुसरा पदार्थ राहिला आहे का नाही, म्हणजे अद्वितीयत्वाचा बोध झाला की नाही. आता याला अद्वितीयत्वाबद्दलच नेमकी शंका आली ते तो विचारतो. आता पुन्हा असे की
की त्याला अद्वितीयत्वाबद्दलच शंका का आली? ब्रह्म अद्वितीय आहे हे जे वाक्य ऐकलं आणि ते वाक्य त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं नाही. आरूढ झालं नाही म्हणजे त्याला कळलं अद्वितीय आहे, पण पटलं नाही. तर त्याला कळलं पण काय झालं, पटलं नाही. ते कसं ते शंका मानतो, का पटलं नाही? सगळं मानलं, मग हे मानायला काय होतं? सद्रूप चिद्रूप मानलं, ब्रह्म सच्चितला सोडू नये का? चित आनंदला सोडू नये का? आनंद सतला सोडू नये का? बरोबर आहे की नाही? असंगत्व तरी त्या ब्रह्माला सोडू नये का? निर्विकारत्व त्याला सोडू नये का? एवढं सगळं कबूल केलं ना, अद्वितीयत्वाबद्दल मात्र शंका करत बसला. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की नातवाला गोष्ट सांगताना आजीनं सांगितलं की त्यांनी पहिली शंका विचारली की हे आकाश आहे ना आजी, इतकं वर कसं गेलं? ते म्हणे की ते वर जायचं तुला कारण सांगते की मी दररोज अंगणात झाडत असायचे आणि ते कधी कधी माझ्या पाठीला लागायचं. मला आला राग आणि मी त्याला तो खराटा इतका जोराने मारला, ते वर गेलं आणि त्याला सांगितलं खाली यायचं नाही. तेव्हापासून ते वरच राहिलं. लगेच हा हो म्हणला, आहे की नाही? आजी बिचाऱ्याला खरं वाटलं. नंतर ते म्हणलं आजी अजून एक गोष्ट सांग. मग आजीनं त्याला दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तिनं सांगितलं की आपल्या घरात पूर्वी तुझ्या आजोबांचा एक मोठा घोडा होता आणि त्या घोडा अतिशय चपळ होता. तर म्हणलं बरं पुढं. ते त्या घोड्याला 2 शिंग होती. म्हणजे ठीक आहे. म्हणजे तो घोडा इतका उंच उडी मारत होता. एकदा त्याने उंच उडी मारली आणि त्याची शिंग लागली आकाशाला. आकाशाला शिंग लागल्यानंतर त्याच्यातून भळभळ रक्त वाहायला लागलं. भळभळ रक्त व्हायला लागलं. त्यांना आजी आकाशातून कुठं भळभळ रक्त व्हायला का? म्हणजे घोडा उडाला कसं कबूल केलं? शिंग होती, कबूल केलं की नाही? मग आता तसंच भळभळ रक्त येतं हे कबूल करायला काय हरकत आहे? तर नाही कबूल करत, आहे की नाही? तसं याचं झालं, आहे की नाही? ब्रह्म असंग निर्विकार सच्चिद आनंद रूप एवढं सगळं त्याला पटलं. आता वाजता हे पटवून घ्यावं ना, पण तो म्हणतो की अद्वितीयत्वाबद्दल माझ्या मनात शंका येते असं म्हणतो. बरं असू द्या, ती अद्वितीयत्वाबद्दल शंका कशी आली, ती शंका माझी रास्त कशी आहे? तुम्ही म्हणाल की बा अद्वितीयत्वाबद्दल शंका का घेतली त्यांनी, तर तो का आली त्याचं कारण मीमांसा पण सांगतो. शिष्य म्हणतो, महाराज आता आपण तत्वदृष्टी गुरुद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. आताच तत्वदृष्टीला तुम्ही उपदेश केला की गुरूंच्या द्वारा महावाक्याचं श्रवण केलं, तत्वमसी महावाक्याचं श्रवण गुरूंच्या द्वारा केलं की ब्रह्म साक्षात्कार होतो. म्हणजे त्या ब्रह्माचा संशय आणि विपर्यय रहित ते ब्रह्म माझा आत्मा किंवा मीच आहे असा साक्षात्कार किंवा असं अपरोक्ष ज्ञान होतं असं तत्वदृष्टीला आपण आतापर्यंत सांगितलं. परंतु वेद, गुरु आणि ब्रह्म असे 3 पदार्थ असता ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल? तुम्ही काय म्हणतात ब्रह्म अद्वितीय आहे, ब्रह्माच्या अतिरिक्त कोणताही पदार्थ नाही. काय मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, आहे नाही का? माझ्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. मग तो म्हणतो की तुम्ही जे काय म्हणता की ब्रह्म अद्वितीय आहे, बघा वेदाचे एकदा संस्कार झाले ना मनुष्याला, त्याला हे शंका जरी येत असल्या परंतु या शंका येण्यासाठी सुद्धा त्याचं जीवन फार उंच कोटीचं आहे. कारण त्याची वेदावर श्रद्धा आहे, गुरुवर श्रद्धा आहे. केवळ शास्त्रा वाचून मनुष्याला कधीही आत्मज्ञान होणार नाही. शास्त्रा वाचून मनुष्याला कर्मकांड किंवा उपासनाकांड ह्याचं सगळं स्वरूप, त्याचं फल, त्याचा अधिकारी हे सर्व सांगणारं कोण आहे? शास्त्रवचन आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम यारसी. आपल्या जीवनात कोणतीही क्रिया करायची झाली तर ती क्रिया शास्त्रवचनाप्रमाणे करायची, ऐक नाही? तस्मात् शास्त्रम. आता आपल्या अंतकरणात जर कोणावर प्रेम भावना किंवा कोणाची उपासना करायची झाली तरी ती उपासना कशी कोणाची करायची याविषयी सुद्धा काही शास्त्रच प्रमाण आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा.
अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते किंवा तेषामहं समुद्धरता मृत्युसंसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. ऐक नाही, मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव आत्मऊर्ध्वं न संशया. मांचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्म भूयाय कल्पते. मामाश्रित्य यतन्ति काय ते जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्मचारी. भगवंताची भक्ती सांगितली की नाही, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रवचनाप्रमाणेच करावे लागेल की नाही. म्हणजे उपासनेबाबत सुद्धा काय आहे, शास्त्रच प्रमाण आहे. अज्ञानकांडसुद्धा करायचं झालं तर काय, ज्ञानसुद्धा काय, उपनिषदां विचारापासूनच तुम्हाला काय होईल, ज्ञान होईल. दुसरं काही पर्याय नाही. या सगळ्यासाठी ज्ञानकांड, उपासनाकांड, कर्मकांड, योग हे सर्व कशाने होईल, शास्त्राच्या द्वारा होईल. म्हणून काय, सर्व सुखगोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. हे सगळं कोण सांगेल, शास्त्रच सांगेल की नाही, का दुसरं काय आहे, दुसरं काही उपाय नाही. पण म्हणे केवळ शास्त्राचं चिंतन आपल्या स्वतंत्र बुद्धीने केलेलं होईल का, का कर्माचं स्वरूप पाहिजे असलं तरी तुम्हाला शास्त्राचं स्वरूप कोणाकडून समजूनच घ्यावं लागेल. उपासनासुद्धा ज्ञानसुद्धा त्या प्रांतातले जे अधिकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला या कर्माचं निरूपण, उपासनेचं निरूपण आणि तत्त्वज्ञानाचं निरूपण हे सर्व समजून घ्यावं लागेल. ज्ञानकांडात तर प्रश्नच नाही. काय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. ऐक नाही. किंवा भगवंतांनी पाठीमागं सांगितलं की जे लोक माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले तयाची आचरती पाऊले पाहुनी सात्विक श्रद्धा चाले. कोणता श्लोक आहे तो, की जे लोकांनी स्वतःला ज्ञान झालेलं आहे किंवा साक्षात्कार झालेला आहे तर तयांची आचरिती पावले. केवळ तुम्ही जर स्वतःच्या बुद्धीने निर्णय करणार नाही, त्याचा जो अनुभव ज्या पुरुषांना आलेला आहे, कोणता श्लोक आहे 16व्या अध्यायात, तर त्यांचं अनुसरण तुम्ही केलं पाहिजे. याचा अर्थ की काय 16व्या अध्यायामध्ये किंवा 17व्या अध्यायामध्ये म्हणत, म्हणजे तुम्हाला सत्संगाती वाचून, म्हणजे सत्संगात ह्या शास्त्राचे विचार, श्रुतीचं जे तत्वमसी महावाक्य त्याचा कोणाच्या द्वारा झाला पाहिजे, गुरूंच्या द्वारा उच्चार झाला पाहिजे. कोणते गुरु, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार अशा गुरूंच्या. म्हणजे याचा अर्थ शास्त्राबरोबर सत्संगत पाहिजे की नाही, श्रीगुरूंची संगती पाहिजे की नाही, ही पण एक गोष्ट काय आहे, आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही. भक्ती असो, कर्म असो, ज्ञान असो, सगळ्या ठिकाणी शास्त्राचा अर्थ तुम्हाला स्वतंत्र बुद्धीने न करता जैमिनी सूत्रामध्ये लावलेला किंवा त्याच्यावर भाष्यकारांनी लिहिलेलं वार्तिक, कुमारील भट्टांनी लिहिलेलं तांत्रवार्तिक, काय तंत्रवार्तिक, श्लोकवार्तिक, असं काहीतरी अर्थ समजावून घ्यावा लागेल. उपासनेचा सुद्धा तुम्हाला अर्थ समजावून घ्यावा लागेल. तो कोण, ज्यांनी त्याचं अनुष्ठान केलं त्या महापुरुषाकडून समजून घ्यावा लागेल. अशीच परंपरा आहे की नाही. याच्यामध्ये आपलं कशासाठी चाललं होतं की त्याला आपलं हे चिंतन चाललं होतं, म्हणजे त्याची वेदावर श्रद्धा आहे की नाही, आणि वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा म्हणणाऱ्या संतांकडून ते करून घ्यावं लागेल. त्यासाठी कोण पाहिजे, गुरु पाहिजे. आहे की नाही. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासो श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन शांतते आपल्या स्वरूपस्थितीला प्राप्त झालेल्या अधिकारी श्रीगुरूंच्या साह्याने हे सगळं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे हे सगळा प्रवास चालला आहे. अजून त्याला तत्त्वज्ञान जरी झालं नसलं तरी अगोदर त्याची शास्त्रावर किती श्रद्धा आहे, अतूट श्रद्धा आहे. शास्त्र म्हणेल ते चांडावे. मग अशा पुरुषाने अजून ज्ञान झाले का, नाही, परंतु तो सगळं साधनं कशावर करतोय, गुरु आणि शास्त्रवचनावर असणारी श्रद्धा. आहे की नाही. आणि हे करता करता त्याला त्या गुरूंच्या शास्त्राच्या केलेल्या सेवेचं फल म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये
अशी मुमुक्षुत्व, असं मुमुक्षुत्व निर्माण झालं की कैमी उद्धार पावेन. आणि मग त्याला काय झालं, तद्विधी प्रणिपातेन, श्रीगुरूंना तो शरण गेला. पण अनंत जन्माचे संस्कार गुरु आणि शास्त्र यांच्यावर आत्यंतिक श्रद्धा ही त्याचा स्वरूप आहे की नाही. मग अशा वेळेला जरी तो तत्त्वज्ञान ऐकायला बसला तरी त्याला अद्वितीय शब्द ऐकल्याबरोबर त्याने आतापर्यंत काय म्हणतो, कर्म उपासनेसाठी सुद्धा मला शास्त्रच पाहिजे. आणि श्रीगुरूंच्या सहवासात सुद्धा मला काय होईल, जे ज्ञान होईल ते ज्ञानसुद्धा कशाने होईल, गुरु आणि शास्त्राच्या द्वारात होईल. म्हणजे आत्तापर्यंत त्याला गुरु आणि शास्त्र यांच्याविषयी अत्यंतिक श्रद्धा आहे. आणि त्यामुळं जेव्हा ब्रह्म अद्वितीय, कारण ब्रह्मज्ञानाचं साधन कोण आहे, गुरु आणि शास्त्र. आणि तुम्ही ब्रह्म अद्वितीय म्हटलं तर ब्रह्मच एक अद्वितीय आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणताच पदार्थ नाही. म्हणजे कोण नाही, गुरु पण नाही आणि शास्त्र पण नाही. आणि गुरु आणि शास्त्र यांना मिथ्या म्हणणं हे काही त्याच्या बुद्धीला पटत नाही. म्हणून तो म्हणतो का अद्वितीयत्वाबद्दल मला शंका येते. ठीक आहे ना महाराज. आता आपण तत्वदृष्टीस गुरुद्वारा महावाक्य श्रवण केल्याने अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे सांगितले. अहो गुरुच्या द्वारा होतो. मग तो गुरु जो आहे तर काय विद्या आली हाता, जर आलं तर गुरु आणि शास्त्र काय हे करून टाकायचे का? ते काय सगळे तुम्ही म्हणतात अद्वितीय, म्हणजे गुरु आणि शास्त्राला पण शिल्लक ठेवायचं नाही. त्याच्यात संस्कार इतके आहेत की एक त्यांनी लिहिले की एक श्लोक आहे अखंडानंद स्वामींनी दिलेला आपलं त्यांनी की जरी मनुष्याला ब्रह्मज्ञान झालं तरी त्याला गुरु ईश्वर हे सेव्य आहेत असं त्यांनी सांगितलं. यावत जीवो त्रयो वंद्या, जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात प्राण आहे तर 3 गोष्टीचं त्याने वंदन केलं पाहिजे. काय? वेदांत गुरु ईश्वरम. वेदांत शास्त्र त्याला मरेपर्यंत त्याने चिंतन करायचं, गुरूंची सेवा मरेपर्यंत करायची आणि ईश्वर सेवासुद्धा मरेपर्यंत करायची. कधी सुरुवात काय, यावत जीवो त्रयो वंद्या, ह्या 3 गोष्टी त्याला काय वंदनीय आहेत. काल ते शास्त्री महाराजांनी ते आपलं स्वामी महाराजांनी किती गोड सांगितलं. शंकराचार्यांच्या आईवडिलांच्या सेवेचं उदाहरण फार गोड सांगितलं, खूप रंगवून, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी फार भावस्पर्शी सांगितलं एकदम दुपारी. तर त्याच्यामध्ये मनुष्याला असं वाटतं की गुरु आणि शास्त्र यांच्याबद्दल नितांत श्रद्धा अनंत जन्मात बाळगलेली आहे. आणि असं संस्कार झालेला आहे का ह्याही शरीरात जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत त्यांनी गुरुशास्त्र आणि ईश्वराची सेवा करायची. आता अगोदर करत होता तो कशासाठी करत होता, आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थम, विद्या प्राप्त व्हावी म्हणून करत होता. आणि नंतर कशासाठी, कृतज्ञत्वानुपपत्तये, बरोबर आहे का, त्याच्यावर कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून. खरा पाठभेद दुसरा आहे बरं का याचा, आणि खूप चांगला पाठभेद आहे. पश्चात कृतज्ञत्व निवृत्त आहे असा खरा पाठ आहे. आणि तोच कायम लक्षात ठेवा, माझ्या लक्षात कायम. त्याच्यानंतर जो करतो तो आपल्यावर कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून तो त्या ठिकाणी करत. जसं नाथ महाराजांनी दिले की पतिव्रता स्त्री म्हातारी जर पती म्हातारा झाला म्हणजे त्याचा त्याग करीत नाही, तसं गुरु ईश्वर आणि शास्त्र यांचं फल जरी प्राप्त झालं आपल्याला, त्याची आवश्यकता राहिली नाही तरी हा ज्ञानवान पुरुष त्यांचा त्याग करत नाही. मग म्हणून त्याचा हा संस्कार आहे. म्हणून तो म्हणतो की ज्या गुरु आणि शास्त्र, ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर ब्रह्मांचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा कोण आहे, गुरु आणि शास्त्र. आणि तुम्ही म्हणता की त्या ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी जी गुरु आणि शास्त्र आपल्याला मदत घ्यावी लागते. पण एकदा ब्रह्माचं ज्ञान झालं की ते ब्रह्म कसं आहे, अद्वितीय आहे. याचा अर्थ तिथं गुरु नाही आणि शास्त्रही नाही. म्हणून त्याला गुरु शास्त्र विवर्जित असं असणारं जे ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या ब्रह्माच्या, म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे ज्या ज्ञानाने ब्रह्माला विषय केलं ते ब्रह्म अद्वितीय आहे. मग असं जर म्हटलं तर ज्या गुरुच्या आणि शास्त्राच्या सहाय्याने त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं, त्याच्या वाचून दुसरा पदार्थ नाही, म्हणजे गुरु आणि शास्त्रसुद्धा काय झाले, मिथ्या झाले. आणि असं म्हणायला त्याला बरं वाटत नाही. इतर वेद, गुरु आणि ब्रह्म असे 3 पदार्थ असतात. ब्रह्माच अद्वितीय तो कसे, अहो ब्रह्मज्ञान होते खाली 3ही पदार्थ आहेत आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर फक्त ब्रह्मच राहतं, दुसरं काही राहतच नाही. तो का म्हणे, कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तरीच हे ब्रह्मज्ञान होय. ब्रह्माचं ज्ञान का ज्ञानच ब्रह्म,
का ब्रह्मज्ञान? ब्रह्मज्ञान. मग आता ते केवळ काय राहिलं? ज्ञान. त्याच्यात गुरु कुठं राहिले आणि शास्त्रसुद्धा राहिलं नाही. पण हे त्याला ऐकताना माणसाला कसंच वाटतं. तसं जसं तुमचं आमचं आहे, आपली जशी निष्ठा आहे गुरु आणि शास्त्रावर, त्यामुळे आपल्याला सुद्धा कसं तरीच वाटतं आहे की नाही. आपल्याला तेवढे वाटत नाही, परंतु वेद व गुरु आणि ब्रह्म असे 3 पदार्थ असता ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल? इतर अविद्याकार्य पदार्थ जसे मिथ्या आहेत त्याप्रमाणे गुरुवेद मिथ्या मानले तर ब्रह्मास अद्वितीयत्व येईल. पण मिथ्या गुरुवेदापासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त करील? तो म्हणतो आता ब्रह्माचं अद्वितीयत्व तुमचं मानायचं झालं तर ब्रह्माचं अद्वितीय मानायचा अर्थातच गुरु आणि शास्त्राला काय होईल? मिथ्या. आणि ज्ञान कोणापासून झाले? पुन्हा त्या मिथ्या गुरु आणि शास्त्रापासून झालं. मग मिथ्या आणि गुरु आणि मिथ्या शास्त्र यांच्यापासून झालेलं जे ब्रह्मज्ञान तेही पुन्हा काय झालं? मिथ्याच झालं. ऐकी नाही, तेही मिथ्याच झालं. आणि ते ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय आहे? संसार दुःखाची निवृत्ती. परंतु संसार दुःख काय आजपासून आहे का? काय बहुत पिढीलो काय तुकाराम महाराजांनी लिहिले की मी अनंत काळापासून किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोरा ओळसा थोरा बहु थोरा ओळशी. ऐकी नाही, किती जन्म झाले हे सांगता येत नाही. आणि ज्या अनेक जन्म माझे झालेले आहेत तर त्या संसाराचं दुःख मी भोगत आहे आणि त्या संसार दुःखातून निवृत्ती करावी वाटली. परंतु त्याचं साधनं कोणी? गुरु आणि शास्त्र. पण ती कशी आहेत? मिथ्या. त्यांच्यापासून होणारं ब्रह्मज्ञानसुद्धा काय आहे? मिथ्या. बरं झालं मिथ्या ब्रह्मज्ञान. मिथ्या मृगजळाच्या पुराणी कधी जमीन ओली झालेली आहे का? नाही. ऐक नाही. तसं मिथ्या गुरु आणि मिथ्या शास्त्र यांच्यापासून झालेलं मिथ्या ब्रह्मज्ञान ते संसार दुःखाची निवृत्ती करेल का? नाही. म्हणजे संसार दुःखाच्या निवृत्तीसाठी आमचा सगळा आटापिटा आहे, सगळा उटारेट आहे की नाही. आणि ते संसार दुःख तर जसंच्या तसंच. आणि जर तुम्ही ते गुरुशास्त्र सत्य मानले असते त्यांच्यापासून होणारं ब्रह्मज्ञानसुद्धा सत्य. पण पदार्थ 3 झाले असते. पदार्थ काय झाले असते? 3. अद्वितीयत्वाची ब्रह्माच्या सिद्धी झाली नसती. बरं, ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची सिद्धी करण्यासाठी आम्ही क्षणभर मानलं गुरु आणि शास्त्र मिथ्या आहेत. नको बाब तुम्हाला नाराजी यायला, तुमच्या अद्वितीयत्वाचा सिद्धांत आम्ही मानावं, कशाला उगीच वाद करत बसायचं आहे की नाही. पण प्रश्न आमचा जसा तसाच राहिला ना. आत्तापर्यंत येऊन आम्ही जे काही तुमच्याकडं चतुर्थ तरंगापर्यंत श्रवण केलं आणि त्याचा उपयोगिता काही झाली नाही. आम्ही आलो होतो कशासाठी? संसार दुःखाच्या निवृत्तीसाठी. आणि संसार दुःखाच्या निवृत्ती करण्यासाठी तुम्ही म्हणले की ब्रह्मज्ञान, पण झालेलं ब्रह्मज्ञानही काय ठरलं? मिथ्या. आणि संसार दुःख तर काय आहे? प्रत्यक्ष मी भोगतो ते आहे सत्य. मग सत्य असणाऱ्या त्या संसार दुःखाची मिथ्या असणाऱ्या ब्रह्मज्ञानाने निवृत्ती होणार नाही जर तुमच्या ब्रह्माचं अद्वितीयत्व मानलं तर. ऐकी नाही. पण मिथ्या वेदापासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान संसार कसा निवृत्त करेल? सत्य रजू ज्ञानानेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते हे अनुभव सिद्ध आहे. बरं, व्यवहारात ते पहा ना तुम्ही. व्यवहारात ते नेमकं घडतं काय? ज्या वेळेला आपल्याला दोरीवर साप भासतो त्यावेळेला ती दोरी सत्य असते आणि सर्प काय असतो? मिथ्या असतो. पण मिथ्या असणाऱ्या त्या सर्पाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला निरधिष्ठान भ्रम होत नाही. आणि ते अधिष्ठान सत्य असतं का? सत्य असतं आहे की नाही. मग सत्य असणाऱ्या रज्जूचं ज्ञान झालं का मिथ्या असणाऱ्या सर्पाची निवृत्ती होते. बरोबर. सर्प कसा असला पाहिजे? आपलं रज्जू कसा असला पाहिजे? सत्य. बरोबर ना. सत्य असणाऱ्या रज्जूच्या ज्ञानापासून मिथ्या असणाऱ्या सर्पाची निवृत्ती होते असा आपल्याला व्यवहारात अनुभव आहे की नाही? आहे. म्हणून तो सांगतो सत्य रज्जू ज्ञानानेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते हे अनुभव सिद्ध आहे. बरे, गुरुदेवास मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होता असे म्हणावे तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचीही निवृत्ती झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल अहो असं काय काळजी करायची नाही. तुम्ही अगदी त्याला काय म्हणणार? धाडसाने तुम्ही म्हणाल अरे तू काय काळजी करतो? जरी मिथ्या वेदगुरु मिथ्या असले तरी त्यांनी संसार दुःखाची काय होते? निवृत्ती होते. मग तो काय म्हणतो? तुम्हाला ते एक माहिती आहे, मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. पण ते अधिष्ठान रज्जू काय असतं? सत्य असतं आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल की मिथ्या वेदगुरूने सुद्धा काय
होईल? संसार दुःखाची निवृत्ती होईल. असं जर तुम्ही म्हटले मिथ्या पदार्थाने काय झाले संसार दुःखाची निवृत्ती व्हायला? बरं, आम्ही क्षणभर मानलं. मग नंतर आम्हाला तहान लागली, त्यावेळेला दुष्काळ आहे, 6-6 दिवसांनी पाणी सुटतं, त्यापेक्षा आता मृगजळ पुरच आहे की नाही, लोटच्या लोट चालले. मग मिथ्या आहे का नाही? का माहीत नाही आम्हाला? आम्ही हरणाच्या जातीचे का माणसाच्या जातीचे आहे की नाही? सूर्य नसलो तरी आम्ही माणूस आहे ना. आम्ही कधी जाईल का आम्ही काय मूवी वाचतो, मृगजळाची तळी ती दिठी दुरुणीची निहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी पिकती काय? साळी केळी पिकतील का? दुष्काळात कोणी त्याचा प्रयत्न करत आहे का? बरं, ताण भागवण्यासाठी जात आहे का कोणी? पण मिथ्या गुरु आणि शास्त्रांनी जर सत्य संसार दुःखाची निवृत्ती होत असेल तर या ठिकाणी मृगजळाने आम्हाला लागलेली तृषा ती निवृत्त व्हायला काहीही हरकत नाही. तर म्हणून काय हरकत नाही? मग नाही हरकत पण आम्हाला दाखव बरं ताण भागून, आहे की नाही? कोणत्याही काय जो अनुभव आहे तो अनुभवाच्या विरुद्ध बोलताना तुम्ही, आणि आता तुम्ही काही विधान केलं म्हणून आम्ही मानू काय? मानणार नाही. अनुभवाचा आपलाप म्हणजे निषेध करता येत नाही. ठीक आहे ना? सत्य रज्जू ज्ञानानेच मिथ्या सर्पाची निवृत्ती होते हे अनुभव सिद्ध आहे. बरे, गुरुदेवास मिथ्या मानून गुरुवेदास मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचीही निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून वेद व गुरु सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत, म्हणजे द्वैत प्रमाण आहे किंवा अद्वैत मत प्रमाण आहे याचे समाधान सांगावे अशी प्रार्थना आहे. आता तो म्हणतो ना, तृष्णेची निवृत्ती कशाने झाली पाहिजे? मृगजळापासून झाली पाहिजे, होत तर नाही. मग आता मी हे कशासाठी सांगतो तर गुरु आणि वेद हे सत्य आहेत का मिथ्या आहेत? जर तुम्ही म्हटले की गुरु आणि वेद मिथ्या आहे तर तुमच्या अद्वितीयत्वाची सिद्धी होईल, पण संसार बंधाची निवृत्ती होणार नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल की गुरु आणि वेद हे पण सत्य आहे आणि ब्रह्मसुद्धा सत्य आहे, याचा अर्थ सत्य काय एकच आहे का अनेक सत्य आहेत? अनेक सत्य आहेत. म्हणजे याचा अर्थ द्वैत जे आहे ते द्वैत मतच काय झालं? ज्याच्यात अनेकत्व मानलं ते मत कोणतं झालं? द्वैत. तेव्हा नेमकं द्वैत मत सत्य आहे की अद्वैत मत सत्य आहे अशी त्या शिष्याच्या अंतःकरणात शंका निर्माण झाली. जर गुरु आणि शास्त्र यांनाही जर तुम्ही सत्यत्व दिलं, बरोबर ना, गुरु आणि शास्त्र यांनाही सत्यत्व दिलं तर काय होईल? गुरु, शास्त्र आणि ब्रह्म अशा 3 वस्तूची सिद्धी होईल. म्हणजे कशाची सिद्धी होईल? द्वैताची सिद्धी होईल. द्वैताची सिद्धी होईल का अद्वैताची हानी होईल? अद्वैत सिद्धांताची हानी होईल. आणि ते करणं तुम्हाला चांगलं आहे का आम्हाला चांगलं आहे? तुम्हालाही चांगलं नाही, मग कशाला शंका केली? चांगलं नाही तर कशाला शंका केली? त्यांना चांगलं नाही, आहे की नाही? आम्हाला अजून संशयात आहे आम्ही, आहे की नाही? अद्वैत सिद्धांताबद्दल आम्ही काय आहे? संशयात. आम्हाला जर कळलं असतं हे चांगलं नाही तर आम्ही लगेच केलं असतं स्वीकार, आहे की नाही? त्याचा अजून स्वीकार केला का आम्ही? नाही. म्हणून वेद व गुरु सत्य आहे. म्हणजे याच्या शंकेचं तात्पर्य काय? वेद आणि गुरु यांना सत्य म्हणायचं का मिथ्या? मिथ्या म्हटलं तर काय होणार? संसार बंधाची निवृत्ती होणार नाही. आणि सत्य म्हटलं तर अद्वैत सिद्धांताच्या अंती होऊन द्वैतमत प्रमाण मानावं लागेल. म्हणजेच द्वैतमत प्रमाण आहे किंवा अद्वैतमत प्रमाण आहे. तेव्हा याच्यातून प्रमाणभूत मत कोणतं आहे? द्वैताचं आहे का अद्वैताचं आहे? हा त्याचा शंका विचारण्यापाठीमागचा खरा आशय किंवा त्याचं वक्त्याचं तात्पर्य आहे. म्हणजे द्वैतमत प्रमाण आहे किंवा अद्वैतमत प्रमाण आहे याचे समाधान सांगावे अशी प्रार्थना आहे. बरोबर ना? आता शिष्याची शंका लक्षात आली. आता श्रीगुरु उत्तर देतात, हे शिष्य, भगवान शंकराचार्यांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून जे अद्वैतमत प्रतिपादन केले आहे तेच प्रमाण आहे. त्याला सांगतात बाबा, कालच आपलं आता आचार्यांची जयंती झाली, भगवान शंकर येतील. काल कोणीतरी दुपारी कोणी सांगितलं की अगोदरच त्याचं भविष्य सांगितलं की भगवान शंकर लवकरच आहोत. मला कुठं भविष्य पुराणामध्ये की पुन्हा भगवान शंकर या ठिकाणी अवतार धारण करतील आणि हे जे काही द्वैतमत आहे त्या द्वैतमताचा नास्तिक, बौद्धादी, जैन, चार्वाकादी नास्तिक मताचा ते पूर्णपणे पाडाव करतील असं सांगितलेलं आहे. तेव्हा हे द्वैत मिथ्या आहे हे सांगणारं कोण आहे? भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून हे अद्वैतमत प्रतिपादन केले आहे तेच प्रमाण आहे. आता तो म्हणतो ना द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे? पहिलंच सांगतात की अद्वैतमत प्रमाण आहे आणि त्याचे विशेष रीतीनं स्पष्टीकरण विवरण करणारं जर कोण असतील
ते आहेत भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आणि ते काही तुमच्या आमच्यासारखे सामान्य नसून शंकरम शंकराचार्य. द्वैत मताचे प्रतिपादन करणारे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क आणि वल्लभाचार्य या चारी आचार्यांचे मत अप्रमाण आहे असे समज. कारण ते तत्वनिर्णयामध्ये वेदविरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करतात. आता त्यांच्या शंकराचार्यांचं अद्वैत मत प्रमाणे अर्थात राहिलेले दुसरे जे मुख्य चार आचार्य, विशिष्ट अद्वैताचे असणारे रामानुजाचार्य, शुद्ध अद्वैताचे असणारे वल्लभाचार्य आणि द्वैत सहिष्णू अद्वैताचे असणारे निंबार्काचार्य आणि द्वैत सिद्धांताला मानणारे मध्वाचार्य. म्हणजे मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य आणि रामानुजाचार्य हे सगळे द्वैती आचार्य आहेत आणि यांचं मत प्रामाणिक नाही. कारण ते तत्वनिर्णयामध्ये वेदविरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करतात. जेव्हा तत्वनिर्णय करायचा असेल, त्या तत्वनिर्णय करताना म्हणजे वास्तव काय आहे, सत्य काय आहे, त्याचं जेव्हा निर्धारण निश्चय करण्याची वेळ येते त्यावेळेला ते वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. वेद तर सांगतो नेह नानास्ति किंचन, या ठिकाणी दुसरा कोणताही पदार्थ नाही, न किंचन मिशत असं वेद सांगतो. या ठिकाणी न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. ऐकी नाही असं जे मत आहे. आणि जर कोणी म्हणायला लागलं वेगळ्या वेळेला की अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, ऐके नाही, किंवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, याचा अर्थ हे मतांना जर प्रमाण मानलं, देव देवच आहे आणि भक्त भक्तच आहे, देव कधी भक्त कधी देवाच्या वास्तव स्वरूपाला प्राप्त होणार नाही. फार झालं तर देवा भक्ताला त्यांनी केलेल्या उपासनेमुळं सलोकता, समीपता, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सार्ष्टी ह्या सगळ्या मुक्ती जरी प्राप्त झाल्या तर त्या मुक्तीमध्ये जीव आणि ब्रह्माची एकरूप नाही होत, किंचित का होईना त्याच्यामध्ये भेद असतो असं सांगणारी जी मतं आहेत ही सगळी मतं काय आहेत, भ्रमिष्ट आहेत असं सांगतात. कारण ते तत्वनिर्णयामध्ये वेदविरुद्ध अर्थाचे प्रतिपादन. वेद म्हणतो का दुसरा पदार्थ नाही, आणि हे काय म्हणतात, द्वैत काय आहे, प्रमाणभूत आहे असं म्हणतात. मग वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात की नाही, म्हणून यांचं मत प्रमाण नाही. सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे, शब्द. आणि शब्द सांगतो की नेह नानास्ति किंचन, नाना म्हणजे अनेकत्व, द्वैत म्हणून या ठिकाणी नाहीच आहे. आणि तुम्ही जर काय सिद्ध केलं आहे, द्वैत सिद्ध केलेलं आहे, म्हणजे कोणत्या ह्या चार आचार्यांनी. मग यांचं मत श्रुती प्रमाणाच्या विरोधी असल्यामुळं त्याला प्रमाण म्हणता येणार नाही. आता तो म्हणतो श्री शंकराचार्यांचेच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय. तो म्हणतो तुम्ही एवढा आग्रह करून ह्या चारही आचार्यांचं मत, काही आजकाल बहुमताचं आहे की नाही, त्याच्यामध्ये 4 जणांचं मत असून देखील तुम्ही शंकराचार्यांचंच मत एवढं हे. कारण माणसाला आहे ना नेहमी 100 मूर्ख माणसं जर आपल्याला चांगलं म्हटले तर आपला भ्रमच होऊन जातो आपण चांगलं आहे की नाही. आणि 100 जर मूर्ख माणसं आपल्याला जर वाईट म्हणले तर आपण चांगले असून सुद्धा आपल्याला काय वाटतं, आपलं काहीतरी चुकतं असं वाटायला लागतं. याचा तो परिणाम आहे. आपण म्हणतो ना, तो माणूस कोकरू घेऊन चालला, त्याला म्हणजे लांडगा कशाला चालवला आहे की नाही, अंग ते 100 लोकांनी विचारल्यावर त्याने फेकून दिला, म्हणला लांडगा नको होतं, ते कोकरू ते पाहिजे होतं त्या लोकांना, जे दुष्ट लोक होते त्यांना पाहिजे होतं म्हणून त्यांनी विचारलं. पण म्हणून त्यांनी लिहिलं की तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराव, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालं, कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. तुकाराम महाराज म्हणतात की मी तुम्हाला सांगतो, हे तार्किकांच्या त्यांच्या नादी लागू नका, तार्किकांचा टाका संग, त्यांचा परित्याग करा. कारण ते काही हे आता आपण म्हणलं की वेदाच्या विरुद्ध आहे. मागे एखाद्या वेळेला आपण चिंतन केलं असेल की याच्यामध्ये जी श्रुती आहे तर त्या श्रुतीमध्ये जे मंत्र आहेत तर आपण केवळ अद्वैताचं, महाराज लक्षात ठेवा, केवळ अद्वैताचं चिंतन करतो. ते एक श्रीभाष्य म्हणून ब्रह्मसूत्राचं भाष्य आहे, ते आहे रामानुजाचार्यांचं, ते कोणाचं विशिष्ट अद्वैताचं आहे. आणि केवळ अद्वैताचं जे ब्रह्मसूत्र भाष्य त्याला काय म्हणतो संक्षेप शारीरक, तर त्याच्या संक्षेप काय त्याला शारीर काय
म्हणजे थोडक्यात ब्रह्मसूत्रांचं आचार्यांनी केलेलं जे भाष्य आहे ते काय आहे, केवळ अद्वैताचं चिंतन आहे. आपण काय म्हणतो ह्या श्रुती निय नानास्ति किंचन एवढ्या श्रुतीनं काय झाला, ह्या प्रमाणाला काय आला, बाध आला आहे की नाही, म्हणजे मूळच्या श्रुती प्रमाणाला बाध आला. त्यांनी तुम्ही एक केवळ अद्वैताची श्रुती दिली तर त्यांनी विशिष्ट अद्वैताच्या 10 श्रुती तुम्हाला दिल्या. मग आपल्याला काय वाटायला लागेल, 10 श्रुती ज्या अर्थी दिल्या त्या अर्थी काय झालं की या ठिकाणी हेच मत अधिक श्रुतीचा प्रमाण आहे. आपण केवळ अद्वैताची काय करू, उपेक्षा करू की नाही. याचं कारण काय आहे, 10 श्रुती समोर दिसतात पण आपल्याला खरं त्याचं तात्पर्य त्या श्रुतीचा आणि ह्या श्रुतीचा अविरोध कसा आहे, उलट त्या श्रुती ज्या आहेत त्या कोठं आलेत, कोणत्या प्रकरणात, कशासाठी आल्यात हे न कळल्यामुळं आपल्याला लगेच वाटतं की या ठिकाणी मी बघतो तो देव आयुष्य करी. म्हणजे याचा अर्थ द्वैतच मत तुकाराम महाराजांना प्रमाणे नको ब्रह्मज्ञान म्हणतात, म्हणजे ब्रह्मज्ञान त्यांना नकोच आहे. पाहिजे काय, त्यांना आत्मस्थितीसुद्धा नकोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, ऐक माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. असे प्रमाण आले की आपलं मन लगेच ढळमळतं आहे की नाही. आता परवा सांगितलं ना की इथे एक आचार्य आले होते मागच्या महिन्यामध्ये, तर ते आजारी होते म्हणून इथे 1 महिनाभर राहिले आणि त्यांनी गाथेचं भरपूर चिंतन केलं. त्यांना महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याचा संबंध असल्यामुळं मराठी थोडी थोडी जाणायला लागले, पण ते अतिच विद्वान आहेत, म्हणजे खूपच बुद्धिमान आहेत आणि खूप साधू वृत्तीचे. ते आहेत रामानुजाचार्यांच्या पंथाचे. आणि इथं राहिल्यानंतर त्यांच्याजवळ एक तिकडचं एक शेवेला मनुष्य होता, तो मराठी जाणत होता. तुम्ही गेले होते का कधी तिथं? आता हां, तर तिथं तर त्या आपल्या वडगाव रोडला राहत होते. तर त्यांनी जाताना त्यांना खूप शरीराने खूप पीडा होत्या त्यांना, पण त्यांनी तरी तेवढ्यामध्ये गाथीचं बरंचसं चिंतन केलं. आणि त्यांनी सांगितलं माझ्या जीवनात मला अजून माहीत नव्हतं की तुकाराम महाराज विशिष्ट अद्वैती आहे म्हणून. हे लोक तिकडं सांग, आता माझा पक्का निश्चय झाला ते म्हणे की आता पुढचं जर मला देवाने दिलं आयुष्य व्यवस्थित तर तुकाराम महाराज वारकऱ्यांना भरपूर मदत होईल. म्हणजे ते काय करणार, तर्कशुद्ध पद्धतीनं विशिष्ट अद्वैताची मांडणी करणार. आणि ते तुकाराम महाराजाचे जसं आता ते आपण गेलो होतो ते कोणतं मिशन मुंबईचं ते नाही ते हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण मध्वमत आहे, केवळ द्वैत मत आहे. तिथे त्यांनी परंपरा दिल्यात. त्याच्या परंपरेत तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन माळिकेची. आता त्या चैतन्यांचा तुकाराम महाराजांचा काहीच संबंध नाही. ते आपल्या इकडे महाराष्ट्रातले, हे कुठले बंगालचे. तर त्यांनी हजारो रुपये खर्च करून ती मालिका लिहिली. त्याच्यात तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात कोणाचा आहे, चैतन्य स्वामींचा आहे. आता काही दिवसांनी इतिहास असं सांगेल की काय सांगा, ते सांगतात तुकाराम महाराज हे आमच्याच परंपरेचे आहे. आणि ते नाही का स्टॉल लावतात ते ठिकठिकाणी. आपल्याला काय वाटतं तुकाराम महाराज, मग ते त्यांचं मत आहे का तुकाराम महाराज हे खास द्वैतीच होते. बरं तसे अभंग मिळत नाहीत का? अभंग मिळतात, पण त्यांना 4000 अभंग कुठे ते जेवढे लागू पुरता होता तेवढेच त्यांनी घेतले आहे की नाही. तेवढ्याच पुरतं त्यांनी सांगितलं. तसं या ठिकाणी सांगतात की हे बहुमत जे आहे तर ते बहुमत पाहिलं की माणसाला वाटतं की हे मत प्रमाण म्हणजे लोकांचं कशाला. आम्ही ते MA परीक्षेला होतं एक जणाला, तर म्हणे आम्हाला थोडं थोडं सांगा म्हणून त्याच्या निमित्ताने चिंतन करायला मला कोणतरी सांगितलं होतं. पण मी म्हटलं काय होतं आहे, आपण काही झालं तर आपला वेदांत जो केवळ अद्वैत सिद्धांत आहे त्याला काय फरक पडतो. पण बरेच दिवस वाचल्यावर 5-6 महिन्यात मला वाटायला लागलं की हे सिद्धांत खरेच आहे ते याच्यामध्ये हे बरोबरच आहे असं. नंतर आम्ही ते बंद केलं. स्वामी महाराज म्हणले ते काय पाहायचं नाही, ते म्हणजे बघूसुद्धा नाही. त्यांचे तोंड नका पाहू, त्यांच्या गावा नका जाऊ. माणूस सहज गमतीनं जरी गेलं ना तर त्याच्या माणसाला रुची वाटायला लागते आणि मोठी नुकसान होऊन जाते. म्हणून आता बरं माणसाला वेळ तरी किती आहे, आयुष्य तरी किती आहे, आणि हे केवळ अद्वैत सिद्धांताचं आपलं चिंतन करीत बसावं. दुसरं कशाला, त्यांचं खंडन करता करता काय होईल, आपलंच मंडन होऊन जाईल ऐक नाही त्याच्यामध्ये. म्हणून त्याच्यात जास्त भरीला पडू नये ह्या दुसऱ्या दार्शनिक शास्त्रांच्या किंवा ही दुसरी जी मतं आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, नका शोधू, शोध पण त्यांचा घेऊ नका त्याच्यामध्ये. अनिक नका पडू गाबाळाचे भरी, पुढे येते थोरी किंवा पुढे आहे थोरी, येथे आहे थोरी नागवन. शंकराचार्यांचे मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय, म्हणून तो म्हणतो तुम्ही एवढं जे म्हणता शंकराचार्य बघा ना काल काय शंकरम शंकरा, प्रत्येक वक्ता पहिलं म्हणतो की नाही काय, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतौ पुनः पुन्हा असं त्यांचं वर्णन करतात. याचं काय कारण आहे एवढं, आणि त्यांचंच मत प्रमाण मानायचं याविषयी
पुन्हा याच्याविषयी काय पाहिजे, पुन्हा आधार पाहिजे ना काय आपल्याला, तो आधार काय ते पुढं सांगतात. उद्या पाहू. पुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जय.